आता पाहुयात लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी जालन्यातून। काळे पाटील का दानवे साहेब? दानवे साहेब दानवे विकास केलाय का त्यांनी? हा लय विकास केला केलाय। केला। अहो तरुण पोरांना नोकरी नाहीत ना। हा ते आहे त्याचा होणार आता होणारच का? होणार। बर काळेंकडे येईन कौल जनतेचा की दानवेंकडे का तिसराच? मंगेश दादा साहेब मंगेश दादा साहेब आपण ते अपेक्षा टिकतेन का? टिकतेन। चला तर मग पुढे जाऊया। सध्या खुशी बीजेपी सरकार चांगले, सगळ्यासाठी चांगले, तर खुशी बीजेपी सरकारवर त्याला मकाला आणि त्याला भाव आहे का? देईन ना सरकार, भाव बी देईन ना, मला पण देईन ना, कधी कधी भाव येईन ना। बर काय वाटतंय कोण राखील बाल किल्ला? दादा गाडी काहीतरी विचार करतायत। थांबा थांबा थांबा। कुठलं गाव? माळचंद्रा। सरकार काय आहे, सरकार कोणतं आलं तरी माणसाला शेतकऱ्याला मुंडीवर जायचं काम यायला लागलं। प्रत्येक आज गोरगरीब पाहणं उन्हात तळू राहिला, रस्त्याला झाड नाही दिसायला तयार नाही। मोदी सरकार 6,000 रुपये देते। आता मोदी सरकार 6,000 देते हे खरं आहे, पण मोदी सरकारनं 6,000 दिला थोडीच भागणार आहे। अहो जीएसटी जमा होती त्याच्या पुढे झाले काय म्हणते राजकारण? जाऊ द्या बर 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 जाऊन द्या जाऊन द्या बर 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 जाऊन द्या जाऊन द्या। कशाला मनावर नाही दिलं राम 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 राम। काय चाललंय? बस आशीर्वाद तुमचा। आमचा काय आशीर्वाद, तुमचाच आशीर्वाद। बसाय जागा तरी द्या। हा बसा बसा। अरे कसं चाललंय राजकारण? राजकारण गडूळ झालंय महाराष्ट्रातलं, देशातलं। पण हे स्वच्छ कधी होईन का नाही? स्वच्छ होईल ना। महाविकास आघाडी जर का देशामध्ये निवडून आली बहुमताने 100% स्वच्छ होईल। 70 वर्षापासून काँग्रेसनं राज्य केलंय, सगळ्या समाजांना सोबत घेऊन राज्य केलंय। त्यांनी कधी एवढं गडोळ राजकारण केलं नाही। कुणासंग बोलताय? काय नाही बोला, बायकोचा फोन येतोय काय? आम्हाला नाही कोणाचं। बरं काय म्हणताय बीजेपी सरकार? बीजेपी सरकार ओके आहे ना? ओके का? येईल का बीजेपी सरकार? येईल ना बीजेपी सरकार। आपण नोकऱ्या नाही तरुणांना काय करणार आता, देऊ ना मग नोकऱ्या कधी? देऊ। आता इलेक्शन झाल्यावर राजकारण दानवे साहब फिर से। तेच आहे का? हाँ एकदम फिर से। नेते तुमच्यापर्यंत येतात का नाही? नाही येत, नाही येत। मतदान मागायला तरी नाही येत, नाही येत। मग तुम्ही मतदान करणार का नाही? नाही करणार। आम्हाला पाणीच नाही आमच्या गावात, तर मतदानच नाही करणार आम्ही। पाण्याची समस्या आहे, आणखीन काहीच नाही। रोड वगैरे तेच पाणी नाही। तुम्ही कोणाला सांगत नाही का मंत्र्यांना वगैरे दखला? सांगतो ना आम्ही, का नाही सांगत? दखल कोण घेत नाही का? कोणीच घेत नाही। काय म्हणतात? काय म्हणतात? हो म्हणतात, आणि काही दखल वगैरे घेत नाहीत। दानवे साहेब दानवे साहेब येणार का? येणार नक्कीच। विकास कुठला झालाय? विकास म्हणून ते रोडच, पण पाणी आहे का प्यायला? पाणी नाही प्यायला, मग पाणी नाही प्यायला सध्या। नोकऱ्या कशा आता सब प्रायव्हेट झालेलं आहे, हा सब ठेकेदार हातामध्ये झालं आता। दानवे की काळे? दानवे दानवे साहेब। हो दानवे साहेब। मंत्री असताना काही कामं नाही झाली अशी जनता म्हणते। तेवढं आहे म्हणा, मग बघू आता याच्या पुढे करण ना अजून काम। सर नमस्कार। लय खादी फेरी घालून कुठे झालात? चाललो फिरायला। काय म्हणते राजकारण? राजकारण काय नाही, एकच वादा रावसाहेब दादा। राजकारणात एक नंबर सध्या दादाची हवा चालू आहे जालन्यात। हा. 100% 100%. 100% सर। जर दानवे साहेब जर निवडून नाही आले, मी जालना शहर सोडून देईन सर। कशाला मनावर नाही दिलं एवढं मला त्यांच्यावर भरोसा आहे साहेब। मग काय वाटतं कोण राखेल बाल किल्ला? बालकिल्ला हीच कोण? दादा। दादाच का? हा। पण कुठले दादा? इथं लय दादा तयार झालेत, नेमके दादा कोण? रावसाहेब दानवे। बर तुम्हाला काय वाटतं सर? दानवे साहेबच येणार। यांनी सांगितलं म्हणून? नाही कामध्ये केलेले आहे ना खूप काम। ते काही सांगता येणार नाही, पण थोडंफार हे होईल। झटका बसू शकतोय। हो पण ते म्हणते ना आम्ही नोकऱ्या दिल्यात तरुणांना। ते माहित नाही आपल्याला, माहित नाही। पण शेतकऱ्याचं सरकार नाहीये ते। सर मग कुणाचं आहे सरकार? सरकार आपलं बेपारीचं सरकार आहे। आपण आजचे दिन आणले ना राव। कशाच्या आजच्या दिन बेजार आहे राव पावसानं। आयला आजीबाईकडे लक्ष्मी लय भारी भारी आहे। काय आजीबाई कुठलं आहे गाव? मुंबईकडची आहे। मुंबईकडचे? काय वाटतं इथं कोणाला जनता कौल तेवढं मला काय माहिती नाही इकडचं. नाही बर चला। नाही मतदानच द्यांचं नाही म्हणलं कसं सांगतील ना। चला पुढे। आमचे फॅन लोक भेटलेले आहेत, फोटो काढलेले आहेत। सरकार म्हणते आजचे दिन आले, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अच्छे दिन तो जे उद्योजक आहे, मोठे मोठे लोक यांचे अच्छे दिन आले। सर्वसामान्य लोकांचे तर काही अच्छे दिन नाहीये। कल्याण काळे तिकडे रावसाहेब दानवे मंत्री राहिलेले, काय वाटतं तुम्हाला? काही सांगता येत नाही अजून।
विरोधक म्हणतात राजकारणाचा पाल चिखल केलाय, काय वाटतं चिखल झालंय का राजकारण? खरंच झालं चिखल. झालाय. हो मग आता हे चिखल सुधारायचं कधी? सुरू आता या इलेक्शन मध्ये. इथे दानवे पाटील साहेब. काय म्हणताय बाकी कसं चाललंय राजकारण? चांगलं चाललं राजकारण. काय पाटील का दानवे पाटील? दानवे पाटील. विकास झालाय का? झालाय. भरपूर विकास झाला. मोदी सरकार म्हणते 400 पार, तर 400 पार मधून एक पडलं तर काय हरकत आहे त्याच्यात? बर म्हणजे पळणार तर आहे परिवर्तन जालनाच पाहिजे होणार आहे का परिवर्तन? असं चालू आहे सध्या तर परिस्थिती आहे, वाटते असं परिवर्तन होईल म्हणून. परिवर्तन होणारच नाही 100%. होणार का? काय मोदी सरकार बद्दल खुश आहे का? हा, मोदी सरकार चांगलीच आहे ना. रावसाहेब दानवे 100%. 100% विकास झालाय का? विकास झालेला आहे ना. आपण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही ना. ते आता येईल ना, दम्मादम्माने होईल. कधी? होईल दम्मादम्माने होईल. कैसा चल रहा है पॉलिटिक्स? एक नंबर. क्या हुआ गाड़ी को? गाड़ी कुछ नहीं, हेड ब्लॉक खोले उसका. बर किसकी गाड़ी चलेगी इधर? इधर काय में मतदार संघ दानवे साहब की गाड़ी चलेगी का काले साहब की? दानवे साहब की चली. दानवे साहब की. काले साहब की नहीं दौड़ेगी? देखिए आप, वो तो टाइम आएगा. बर मागच्या वेळेसपेक्षा या 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी विकास झालेला आहे रेल्वेच्या माध्यमातून. शेतकरी वर्ग नाराज आहे, ते बरोबर आहे, कारण हमी भाव सुद्धा नाहीये, निसर्गाची पण साथ नाहीये. अहो माझी इंडस्ट्री आहे, मला लेबर मिळत नाही, 1000 रुपये रोज देऊन. हां बेकारी बिलकुल नाहीये, लोकांना काम न करता आयते पैसे पाहिजेत. तर एक नाम मात्र उमेदवार आहे मोदीजीचा. बर हा पाठिंबा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा व्हाव म्हणून जनतेनं दिलेला हा पाठिंबा आहे. आता मतदार राजांनी ठरवलंय की 100% परिवर्तन करायचं आणि रावसाहेब दानवेंना घरी बसवायचं. ग्रामीण भागात आज काही पाण्याची टंचाई आढळते, काय कारण? आता असं हे- खासदारांनी ठरवलं असतं तर आपल्या या शहराला स्मार्ट सिटीमध्ये घेऊन पाण्याची किल्लत जी आहे ती दूर केली असती, बर परंतु त्यांनी केलं नाही. या वर्षीच्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त तरतूद स्वातंत्र्यानंतर सगळ्यात जास्त तरतूद जर पुढे केली असेल कृषीवर, ती या वर्षीच्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या विविध प्रकारच्या विकासाच्या योजना आहे. 80% सबसिडी आम्ही ठिबक सिंचन देऊ राहिलो, शेतकऱ्याच्या खात्यावर 12,000 रुपये आम्ही जमा करू राहिलो. एकीकडे GSTच्या नावाखाली त्यांच्याकडून त्यांचा खिसा कापला जातो आणि नंतर त्याला 2,000 रुपये दिले जातात.